नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत मुंबईमधील एका आधुनिक आश्चर्याला, जे वसले आहे गोराई खाडीच्या पलीकडे। त्या तिथे येण्यासाठी सर्वात जवळचे स्टेशन बोरिवली। तिथून रिक्षा किंवा बसने गोराई जेट्टीला यायचे व तिथून पुढे बोटीने प्रवास। मुंबई भारताची उपनगरी खरी, पण अनेकांसाठी ती स्वप्ननगरीही आहे। त्यामुळेच पोटाच्या चिंतेत जसे अनेक चाकरमानी मुंबईत येतात, तसेच इथला समुद्रकिनारा, गेटवे ऑफ इंडिया, वीर जिजामाता उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी तर हा आजवरचा पर्यटनाचा शिरस्ताच ठरून गेला होता। पण आता देशभरातून मुंबईत येणाऱ्या अनेक पर्यटकांची पावले वाकडी वाट करून बोरिवलीसारख्या उपनगराकडे वळतात, कारण बोरिवली पश्चिमेला असलेल्या गोराई खाडीच्या पलीकडे उभे आहे मुंबईतील आधुनिक आश्चर्य ग्लोबल विपश्यना पागोडा। आम्ही आलो आहे जेट्टीला, गोराई जेट्टी। इथूनच तुम्हाला पागोड्याला जाण्यासाठी बोटी मिळतात। 100 रुपये तिकीट आहे एकाची। चला तर मग जाऊया पागोडा। आज आणि माझ्याबरोबर आहे आज माझी बायको समिधा। चाललो आता आम्ही पागोड्याला बोटमध्ये बसायला। आउटडोर किंगडम चालू आहे ना। बोट थोडी पुढे गेल्यावरती आपल्याला पॅगोडाचे दर्शन होते। आणि या खाडीमध्ये आपल्याला असे बगळे मासेमारी करताना दिसलेत। खूपसे असे पक्षी इथे आहेत। आता मी ह्या बोटीतून उतरून आता सरळ पागोड्याला इथून दिसतंय ते समोरच। काढू नका माझे, हेच एवढेच कपडे इतका विचारणार लोक। तर जेटीवरून इथे आल्यावरती आम्हाला असा बोट दिसला, जिथे डायरेक्शन दाखवले होते। या उजव्या साईडला आहे ते एसएल वर्ल्ड आणि क्वार्टर किंगडम, आणि डावीकडे आहे आपल्याला पॅगोडा। पगोडाला मी पहिल्यांदाच येतोय, मी आणि माझी बायको पत्नी दोघेही। तर बघूया पगोडा आहे कसा। आता आपण थोडं जेटीवरून चालत या मार्गाने पगोड्याच्या दिशेने चाललो आहे। जेटीवरून चालतच 10 ते 12-15 मिनिटात आपण असतो पगोड्याला। पर्यटकों के लिए माहिती है, इन्फॉर्मेशन फॉर विजिटर्स। यहाँ आहे पगोडाचा मॅप। इथे बॅग बिग चेकिंग होतात इथे, असं म्हणते। इथून आपण वरती पगोडाला। आणि अशा ह्या चेकिंग केल्यानंतर आपण ह्या अशा विशाल अशा पगोड्यामध्ये आपण बघतो। स्वागत। ते काय आहे ते दाखवण्यात आलं आहे। चला मित्रांनो, मध्ये मध्ये मी तुम्हाला या पॅगोडाबद्दलची काही माहिती तुम्हाला सांगेन, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अजून कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा।
विशाल अशी घंटा. चला बघूया आपण वाजून काढते. तर विश्व विपश्यना पगोडा हे फ्री ऑफ कॉस्टमध्ये इथे येण्यासाठी काहीच चार्ज लागत नाही, निःशुल्क आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. चलो. एवढा मोठा आहे ना की कॅमेरामध्ये बसत पण नाही तो. बापरे, एवढा मोठा आहे बाप. हे बाजूला असे 2 व्हाईटमध्ये मार्बल हत्ती आणि त्याच्यासमोर हे. आज आपण जाणार आहोत जगातील सर्वात मोठ्या अशा पगोड्याला, जे बसलेले आहे बस गोराई येते. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, शेवटपर्यंत बघा. मस्त आहे ना पगोडा, जे आहे बोरिवली येथे. मुंबईतील बोरिवलीतील गोराई खाडी आणि अरबी समुद्राच्या बेचक्यात उभ्या राहिलेला ग्लोबल विपश्यना पगोडा असाच आहे. आकाशाला भिडणारा हा पगोडा बर्मा आणि आत्ताचा म्यानमार वास्तुशैलीत बांधण्यात आलेला आहे. म्यानमारमधील पगोड्याची प्रतिकृतीच इथे उभारण्यात आली आहे, गोल्डन पॅगोडा. पॅगोडाचा उजळ सोनेरी रंग मात्र सारखाच आहे दोघांचा. लांबून पाहताना एक सुवर्णशलाका अवकाशात शिरत असल्याचा भास होतो. हा आहे पगोडा. आतमध्ये विपश्यनासी बसलेत. विशाल असा या पगोडा हॉलमध्ये 8,000 माणसं बसू शकतात, एवढी जागा आहे. त्याला खांब नाही आहे त्याला मध्ये. आतमध्ये चालू आहे विपश्यनाचं ध्यान करायला. इथे असलेल्या गौतम बुद्धांच्या स्मृतिचिन्हातून परावर्तित होणाऱ्या तरंग लहरी विपश्यना करणाऱ्या साधकांना त्यांच्या धारणेत सहाय्य करतात आणि मनशांतीच्या शोधात असणाऱ्या साधकांना आध्यात्मिक आनंद देतात. जागतिक शांतता आणि विपश्यना साधनेसाठी हे केंद्र आहे. आलो आम्ही आता पागोडाला, बोरिवली. इथे फिरतोय, दाखवतो तुम्हाला इथे पागोड्यामध्ये काय काय आहे. पागोड्याला आम्ही आलो आहे, सकाळचे वाजले 10. आता इथे पाऊस चालू आला आहे. थोडा पाऊस पडल्यामुळे थोडासा मी थांबलो आहे जरा इकडे त्या छताखाली थांबलं आहे जरा. आता बघू. आम्ही इथे चाललो आहे, आतमध्ये म्युझिक आहे, नॉर्थ पागोडामध्ये. चला आतमध्ये शूटिंग नाही करता येणार. इथे नेव्हीच्या मुलांना घेऊन आले आहेत पगोड्याला. हा आहे मुख्य पगोडा.
माझ्या मागे जो तुम्हाला पगडा दिसतोय तो आतमध्येला एक पण पिलर नाही आहे, म्हणजे बिना स्टीलचा सिमेंटचा असा दगडांवर तो बनलेला आहे. एक विश्वातला सर्वात मोठा पागोडा आहे. गोराईचा हा पॅगोडा केवळ मुंबईतच नाही, जागतिक आश्चर्याचा नमुना आहे. कारण फक्त दगडांपासून बांधण्यात आलेल्या हा जगातील सगळ्यात मोठा पॅगोडा आहे. तसेच हा डोम बांधताना कुठल्याही प्रकारच्या खांबांचा अथवा लोखंडी स्टीलचा आधार न घेता हा बांधण्यात आलेला आहे. प्राचीन भारतीय वास्तुशैलीत ज्याप्रमाणे प्रचंड आकाराचे दगड केवळ खाचांनी एकमेकांना जोडले जायचे, त्याचप्रमाणे हा डोम उभारण्यात आला आहे. या गार्डनच्याच बाजूलाच एक छोटेसे कॅन्टीन आहे. तिथे थोडा नाश्ता केला. आता परत पावसाने सुरुवात केली. पाऊस पडतोय, परत ऊन येतंय. बोधी वृक्ष हा पिंपळाचं झाडच आहे. गोराईच्या ग्लोबल विपश्यना पगोडाच्या कळसाची उंची तब्बल 99 मीटर म्हणजे 30 मजली इमारती इतकी आहे. या पॅगोडाचा डोम म्हणजे घुमट 280 फूट व्यासाचा असून हा जगातील सर्वात मोठा डोम आहे. आहे ना, एकदम मस्त आहे. सुंदर कलाकृती आहे. चला आता आपण पुढे जाऊ, बघूया अजून पुढे काय आहे ते. हा आता आपण आलो आहे ते विश्वातला सर्वात मोठा पगोडा इथे. इथे आतमध्ये 8000 माणसं विपश्यना करू शकतात. इथे विपश्यना म्हणजे मेडिटेशन. इथे या वास्तूत विपश्यना करण्यासाठी अनेक जण येत असतात आणि ग्लोबल विपश्यना पगोडा तर भारत आणि जगभरात प्रसिद्ध असलेले विपश्यना गुरु सत्यनारायण गोयंक त्यांच्या मार्गदर्शनाखालीच उभारण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार येथे विपश्यनेचे वर्ग चालतात आणि हा पगोडा सर्वच जाती धर्मांसाठी लोकांसाठी खुला आहे. स्तंभावरचे 4 हे आहेत. 4 सिंह. वरती 4 सिंह आहेत. स्तंभ आहे हा अशोक स्तंभ. त्यांमध्ये लहान मुलांसाठी खेळायला असे गेम्स सुद्धा आहेत. इथे आलो ना की इकडच्या ह्याचे किती फोटो काढावे, किती शूटिंग करावं ते समजत नाही. आणि एवढं हे सुंदर दिसते. असं वाटतं लहान पण आहे बघण्यासारखंच.
तुम्ही इथे बघाल ना तर इथे तुम्हाला कुठेच कचरा दिसणार नाही, एकदम साफ. आणि माझ्या मागे जो पगोडा दिसतो आहे तो जगातील सर्वात मोठा खांबरहित पगोडा आहे. अशी घुमट असलेली मंदिरं आहेत ना ते जास्त करून म्यानमारमध्ये बघायला मिळतील. मग आता वाजले आहेत दुपारचे 12:30. आम्ही सकाळी इथे 10 वाजता आलो होतो. तर इथे येण्यासाठी मला जवळचं स्टेशन आहे बोरिवली. तर बोरिवलीपासून आपण किती रिक्षावरून नंतर मग बोटीने इथे आलो. आज रविवार असल्याकारणाने आज पर्यटकांची इथे गर्दी खूप आहे. आता वाजले आहेत 1. मगाशी थोडा पाऊस पडून गेला त्यामुळे थोडंसं थंड वाटते. पण इथे ना मस्त आहे खरंच. मी एकदा तर इथे जरूर इथे भेट द्या. आता मुलांची सुट्टी पडली आहे. दिवाळी सुट्टीमध्ये जायचं तर इथे 1 दिवस. आणि याच्या बाजूलाच आहे SL वर्ल्ड आणि वॉटर किंगडम. जातात अजूनही माणसं येत आहेत. दुपारचे वाजलेत 1:30. कंटिन्यू माणसं चालू आहेत. इथे जलपानगृह आहे म्हणजे फूड प्लाझा, उपहारगृह. ते खायला सुद्धा इथमध्ये खाऊ शकतो आपण या पगोड्याच्या खालीच. आता आम्ही आता निघतो इथून. विदाईचा बोर्ड पण लावला इथे. चला आता आपण इथून आता जाऊया. मंगल हो पुन्हा पधारिये असं लिहिलं आहे ते बोर्डवरती. चला तर ही आमची आहे समिधा. एंट्रीलाच एवढी गर्दी आहे रविवार असल्या कारणाने. पर्यटकांची गर्दी पगोडा बघण्यासाठी. आणि दिवाळीची सुट्टी पण लागली आहे तर सर्वच जण आपले जवळच्या मुंबईच्या जवळ असलेल्या पगोड्याला इथे भेटण्यासाठी आले. दुपारी 2 वाजतासुद्धा पर्यटक एवढे तिकडे येत होते. म्हणजे विचार करा की किती लोक ज्या इथे येतात बघायला हा पगोडा. इथे बॅगा खाली ठेवूनच जायला सांगतात, वरती घेऊन जायचं अलाउड नाही आहे. सर आता माझा हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. खूप दिवसापासून इच्छा होती की पगोडाला जायचं करून, तर पगोडाला आज जाऊन आलो. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. सकाळी जी बोटीची तिकीट घेतली होती
ती सांभाळून ठेवा. जाताना तर आतमध्ये चेक होते आणि बाहेर निघताना सुद्धा. अजूनही पर्यटक येत आहेत, तर इथे हे पर्यटक जात आहेत पॅगोडाला आणि उजवीकडे आहे ते SL वर्ल्ड आणि वॉटर किंगडम. पुढच्या वेळेस मी कधीतरी इथे येईन ते तुम्हाला ह्याचा व्हिडिओ मी नक्की दाखवेन. तर आता मी निघतो. बाय. सो काळजी घ्या. पुढे भेटू.